नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के. माय सिक्रेट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत समुद्र किनाऱ्याची अस्सल चव, खमंग आणि झणझणीत शिंपलीचं कालवण. अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते. चला तर मग सुरू करूया कालवण बनवायला. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये आपल्याला शिंपली ही वाफ काढत ठेवायची आहे आणि ह्या पातेल्यावर झाकण ठेवायचे आहे. लक्षात ठेवा, पाणी अजिबात घालायचे नाही आहे, कारण शिंपलीला पाणी सुटते. आता आपल्याला इथे एक मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे. तो बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा कापताना खूप जाड चिरू नका. बारीक चिरलेला कांदा मसाल्यात लवकर मऊ होतो आणि कालवणाची चव अगदी छान लागते. एक टोमॅटो देखील आपल्याला लागणार आहे. तो देखील बारीक कापून घ्या. टोमॅटो न खूप कच्चा असावा, न मध्यम टोमॅटो वापरल्यास कालवणाला रंग छान आणि हलकी आंबट चव येते. आता झाकण उघडून पाहूया शिंपल्यांना व्यवस्थित वाफ आली आहे की नाही ते. जर शिंपल्या उघडल्या असतील तर समजा त्या छान वाफवल्या गेल्या आहेत. मांस काढताना अगदी हलक्या हाताने काढा, म्हणजे शिंपलींचे मांस तुटणार नाही. तर शिंपल्या ज्या आहेत या इथे यांना छान वाफ आलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि ह्याला एक शिपी करून घेऊया. तर आता एक शिपी म्हणजे काय, तर 2 शिंपल्या सेपरेट करून त्या स्वच्छ असं क्लीन करणं. कसं ते मी तुम्हाला आता अशा शिंपल्या ज्या आहेत मी सगळ्या साफ करून घेणार आहे. शिंपल्या साफ करताना त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील थोडंसं मांस असतं, तर दुसऱ्या रिकामी शिंपलीच्या सहाय्याने ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीच्या ज्या शिंपल्या आहेत त्या साफ करून घेणार आहे. आता एका पातेल्यामध्ये 1 चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती गरम करायचं आहे. तेल गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा अगदी हलका सोनेरी होईपर्यंत आपण त्याला परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झाला, गोल्डन ब्राऊन असा झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील आपल्याला अगदी मेल्ट होईपर्यंत त्यामध्ये परतवायचा आहे. मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण कांदा जो आहे मीठ घातल्याने लवकर शिजतो. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट छान अशी परतवून घ्यायची आहे. त्यातील कच्चा स्वाद जो आहे हा निघून गेला पाहिजे. 30 सेकंद ह्याला परतवायचं आहे, जेणेकरून त्यातला रॉ फ्लेवर निघून जाईल. त्यानंतर 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि त्याला छान असं परतवून घ्यायचं, जोपर्यंत त्याच्यातलं तेल जे आहे हे सेपरेट होत नाही. मालवणी मसाल्यामुळे कालवणाला एकदम पारंपरिक चव येते. तेल आणि मसाला नीट मिसळले गेले पाहिजे, जेणेकरून शिंपली फुल फ्लेवर अब्सॉर्ब करेल. मसाला शिजलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये शिंपल्या ज्या आहेत त्या घालून अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत. ह्या शिंपल्या परतत असताना ही काळजी घ्यायची की आपल्याला जास्त जोरात पलटवायच्या नाही आहेत, कारण त्याच्यातलं मांस जे आहे हे बाहेर निघू शकतं आणि जास्त देखील शिजवायचं नाही आहे, कारण त्यामधलं मांस हे कडक होऊ शकतं. म्हणून अगदी आपल्याला हलक्या हाताने पलटवायचे आहे आणि अगदी कमी शिजवायचे आहे. एक कड आली की त्यामध्ये आपल्याला
भाजलेलं वाटप, जे की मालवणी भाजलेले वाटप ची रेसिपी मी पहिल्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती. हे यामध्ये वापरायचं आहे आणि थोड्या मिनिटासाठी म्हणजे अगदी 3-4 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचंय. एकदा का त्याच्या उकळी आली की गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आणि शिंपली तयार. तर मंडळी, कसं वाटलं माझं आजचं हे व्हिडिओ? या शिंपलीचं कालवण घरी केलं ना तर मका कमेंट बॉक्समध्ये सांगूक विसरू नका. मंडळी, या कालवण बघून ना मका भूक लागली असा. पटकन एक भाकरी टाकताय आणि या कालवण ना असं हादडून घेते. तुम्ही काय करताय? पटकन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.